त्या ठिकाणी आभार मानलं पाहिजे की विरोधी पक्षाचा खासदार त्या ठिकाणी मी असताना सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी असा भेदभाव न करता त्यांनी त्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली. गेल्या 35 वर्षात माझ्या जिल्ह्यामध्ये पोस्टाचं नवीन ऑफिस उघडलं गेलं नव्हतं. 35 वर्षात मी 3 ऑफिसचे नवीन उद्घाटन आत्ताच काही दिवसापूर्वी म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी 3 ऑफिसचे नवीन उद्घाटन करून आलो. मी पहिला खासदार आहे की ज्यांनी त्या आलिमकोचं शिबिर त्या ठिकाणी केलं. ही आलिमको काय करते, ज्या माणसाचा पाय त्या ठिकाणी नाही त्याला कृत्रिम पाय देते. ओके, तर या खासदारकीच्या 6व्या वर्षामध्ये तुम्हाला असं खरोखरीच वाटतं की ही 2-3 अशी कामं आहेत की ज्याच्यामुळं धाराशिवच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला, ते प्रश्न सुटल्यामुळे तुम्हालाही काम करण्यास समाधान मिळालं? हो, निश्चित. मला वाटतं त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम जर कुठलं असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो प्राधान्यक्रम होता. आपण बघितला असेल, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा 2004 ला त्या ठिकाणी झाली होती आणि 4 पासून आज 2024 उजाडलं तरी सुद्धा तुळजापूरचा रामदारा तलाव बांधून 10 वर्ष झालेत पण त्याच्यात काही पाणी आलेलं नव्हतं. धाटणीचा बॅरेज बांधून 10-15 वर्ष झाले पण तिथं काही पाणी म्हणजे तिथलं अडवलेलं पाणी इकडं काय आणण्याची प्रोसेस झाली नव्हती. धाटणीच्या बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जी मधली जोडली जाणारी पाईपलाईन आहे, या कामाला प्राधान्यक्रमात स्थान द्यायचं काम महाविकास आघाडीचं सरकार असताना जयंतराव पाटील त्या ठिकाणी हे जलसंपदा मंत्री होते. मी आणि आमचे आमदार कैलास पाटलांनी सातत्यानं पाठपुरावा करून तो प्राधान्यक्रम बदलून घेतला, ज्याच्यामुळं काही दिवसात आता रामदारा तलावापर्यंत 7 TMC पाणी त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला आलेलं दिसेल. मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं काम होतं. क्रमांक 2 आपण बघितलं असेल, तुळजापूर महाराष्ट्रातलं 3.5 शक्तीपीठापैकी एक असणारं शक्तीपीठ आहे. आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे, पण ते रेल्वेनं अद्यापपर्यंत जोडलं गेलं नव्हतं. 2014 स्वतः पंतप्रधानांनी ह्या रेल्वे मार्गाची घोषणा केली, पण 2019 पर्यंत त्याच्यात कसल्याही प्रकारची प्रगती झाली नव्हती. मी खासदार झाल्याच्या नंतर हा विषय अगदी वॉर फुटिंगवर हातात घेतला, सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला, लोकसभेत त्याच्याबद्दल बोललो, रेल्वे मंत्री महोदयांना बोललो. कित्येक वेळेस लोकसभेत माझी भाषणं जर तुम्ही बघितली तर मी वारंवार आठवण करून दिले की पंतप्रधानांनी घोषणा करून सुद्धा हा रेल्वे प्रकल्प जर त्या ठिकाणी सुरू होत नसेल 5-5 वर्षांनंतर तर ते न शोभणार आहे. आणि मग त्या प्रकल्पाची मान्यता करून घेणं असेल, त्याचं टेंडरिंग असेल, आणि आज मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की तुळजापूर पासून धाराशिव पर्यंत रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे, चालू आहे आणि 2027 ला त्या रेल्वे रुळावरनं इंजिन ट्रायल होऊन जाईल. आता उर्वरित राहतंय ते तुळजापूर पासून ते सोलापूर पर्यंत, ज्याच्यात काही त्याची किंमत वाढल्यामुळं त्याचं अनालिसिस चालू आहे, पण त्याच्याही पाठीमागं मी आहे. तेही तातडीनं पूर्ण करून त्याचंही टेंडर लवकरात लवकर करून त्याही कामाला कशी जलद गतीनं सुरुवात होईल, मला वाटतं ते करणं माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला सुरत चेन्नईचा मार्ग आहे आणि आमचा जो मराठवाड्याचा प्रवेशद्वार समजलं जाते, म्हणजे टेंभुर्णीपासनं लातूरकडे जाणारा रस्ता, त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली होती. कायम लोक सगळ्या लोकप्रतिनिधीचा उद्धार करत जायचे आणि यायचे. मला वाटते तो मार्ग चौपदरीकरण करून घेण्यासाठी मी सातत्यानं गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला आणि गडकरी साहेबांचंही विशेष त्या ठिकाणी आभार मानलं पाहिजे की विरोधी पक्षाचा खासदार त्या ठिकाणी मी असताना सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी असा भेदभाव न करता त्यांनी त्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली. काही दिवसात त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू होईल. एक अडकलेला आहे सुरत चेन्नईचं. मला वाटतं सुरत चेन्नई ग्रीनफील्ड अलाइनमेंट जे आहे ती पूर्ण माझ्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातून जाते. तो भारतमाला मधनं तो प्रोजेक्ट बाहेर गेल्यामुळं त्याला परत अजून प्रशासकीय मान्यता, केंद्र सरकारची कॅबिनेटची मंजुरी, फायनान्स डिपार्टमेंटची मंजुरी, हा जो सोपस्कार आहे तो परत करावा लागतोय. गडकरी साहेबांनाही त्याच्या सातत्यानं मी पाठपुरावा करतोय आणि निश्चितपणे तो महामार्गही कशा पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण होईल याच्यासाठीही माझं प्राधान्य असणार. आणि तुमच्या माहितीसाठी कर्नाटक पासून ज्यावेळेस तुम्ही उमरग्याला एंट्री करता तिथपासून ते सोलापूर पर्यंत म्हणजे तुम्हाला सुद्धा ताजमहल सुद्धा कदाचित लवकर बांधून झाला असेल, पण हा रस्ता तसाच खितपत पडला होता. तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी ती कंपनी बँक करप्ट झाली होती त्यामुळं अर्धवट अवस्थेत होता. तो रस्ता पूर्ण करण्यासाठी गडकरी साहेबांना वारंवार भेटलो, त्यांनी त्याच्यात अगदी सकारात्मकता दाखवली. मी तारांकित प्रश्न करून सुद्धा ह्याच्या बाबतीत त्यांना बोललो आणि योगायोगानं तो रस्ता आता जवळपास पूर्ण होताकडे आलाय. मला वाटतं ही त्याच्यातली काही काम आहेत. आणि एक काम मात्र मला आवर्जून सांगायचं,
ग्रामीण भागातली जनता ही पोस्टाच्या माध्यमातून जोडली गेली. बरं. तुमचं आधारचं व्हेरिफिकेशन असेल, ई-केवायसी असेल, ही जितक्या लवकर पोस्टात होते तिथं इतर कुठल्याही बँकेत ती होत नाही. ओके. पण गेल्या 35 वर्षात माझ्या जिल्ह्यामध्ये पोस्टाचं नवीन ऑफिस उघडलं गेलं नव्हतं. 35 वर्षात मी 3 ऑफिसचे नवीन उद्घाटन आत्ताच काही दिवसापूर्वी म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी 3 ऑफिसेसचे नवीन उद्घाटन करून आलो. ती ऑफिसेस कार्यान्वित झाली आणि मी 118 ऑफिसेसचे प्रस्ताव त्या ठिकाणी ज्योतिरादित्य शिंदे जे आहेत मंत्री आहेत आपले त्यांच्याकडे मी दिले. त्यांच्याकडेच हे खातं येते. त्यांचंही मी आभार मानतो की त्यांनी मंजुरी दिली आणि अजून 118 जी उर्वरित पोस्टाचे ऑफिसेस आहेत ते सुद्धा लवकरात लवकर मंजूर करून घेऊन त्याला मान्यता घेणं मला वाटतं हेही माझं त्या ठिकाणचं सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि तेही लवकरात लवकर पूर्ण करेन. काही जी मला लक्षात येतात तेवढी कामं मी तुमच्या सगळ्याच्या समोर मांडली. आणि अजून एक महत्वाचं काम, आलिमको नावाची एक केंद्र सरकारची संस्था आहे. बरं. ही खरं तर 1978 ला तयार झाली. पण 1978 पासून 2019 पर्यंत एकही शिबिर या आलिमकोचं माझ्या मतदारसंघात झालेलं नव्हतं. ओके. मी पहिला खासदार आहे की ज्यांनी त्या आलिमकोचं शिबिर त्या ठिकाणी केलं. ही आलिमको काय करते, ज्या माणसाचा पाय त्या ठिकाणी नाही त्याला कृत्रिम पाय देते. ओके. ज्या माणसाला हात नाही त्याला कृत्रिम हात देणं, कुणाला इलेक्ट्रिक ट्रायसिकलची गरज असेल तर त्याला ते देणं, कुणाला कानानं ऐकू येत नसेल तर त्यासाठी त्या मशीनची किंमत खूप असतात. अगदी 30-40 हजाराच्या 20-20 हजाराच्या त्या मशीन असतात त्या अगदी मोफत. ओके. एक पैसाही न घेता अंध व्यक्ती असेल तर त्यासाठीचा स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, तर हे सगळी उपकरणं अपंग व्यक्तीसाठी दिव्यांग व्यक्तीसाठी 100% मोफत अनुदानावर देणारी ही संस्था आहे. आणि हिचं एकही शिबिर 78 ला स्थापन झालेल्या संस्थेचं माझ्या मतदारसंघात झालं नव्हतं. मी भाग्यवान आहे की मला ती संधी मिळाली. मी जवळपास माझ्या कार्यकाळामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 3 वेळेस ती शिबिरं मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी आयोजित केली आणि असंख्य लोकांना त्याचा लाभ झाला. आता सुद्धा आम्ही ते शिबिर आयोजित केलंय. त्याचाही लाभ भविष्यात लोकांना होत राहील. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.